आपली आई म्हणतो ख्रिस्ताने जगावर प्रेम केले म्हणून त्याला प्रेमाची किंमत चुकवावी लागली. दुःखात प्रेम असते, शोकात प्रेमाची परिपूर्णता दाखली जाते. या दुःखातूनच सर्व मानवजातीचे तारण झाले आहे. आज मिस्सा नाही, कालच्या मिस्सामध्ये आशीर्वादित केलेल्या भाकरी आज आपण ख्रिस्त शरीर म्हणून स्वीकारणार आहोत. थोडा वेळ शांत राहून कालवारी डोंगरावरील ख्रिस्ताच्या वेदनेशी आपण समरस होण्याचा प्रयत्न करूया. आजच्या विधीचे 3 मुख्य भाग आहेत. प्रभू शब्दविधी, क्रूसवंदन व पवित्र ख्रिस्त शरीर विधी. विधीच्या सुरुवातीला धर्मगुरू वेदीजवळ येऊन पश्चातापदर्शक लोटांगण घालतील. सर्वांनी उभे राहून शांतता पाळावी. आदामाच्या पापामुळे आम्हावर मरण आले, पण तुझ्या पुत्राच्या दुःख सहनामुळे आमची मरणातून मुक्तता झाली. निसर्ग नियमानुसार आदामासारखे मनुष्य रूप घेऊन आम्ही जन्मास आलो आहोत. पवित्र करणाऱ्या कृपेच्या सामर्थ्यामुळे आमच्या प्रभूसारखे रूप प्राप्त करून घेण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. यशाया या पुस्तकातून घेतलेले वाचन. पहा, माझा सेवक सुज्ञतेने वर्ते, तो थोर उन्नत होईल, तो अत्युच्च होईल. ज्याप्रमाणे तुला पाहून बहुत लोक चकित झाले, त्याचा चेहरा मनुष्यासारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्य जातीसारखे नव्हते. सोपवितो माझा आत्मा, तुझी यादी सोपवितो माझा आत्मा, तुझी यादी लज्जित बसला करून गोरी, शरणागत मी दास तुझा. न्याय दादे मजला देवा, बचाव कर रे तू माझा. तुझी यादी सोपवितो माझा आत्मा. उलगडू शकतो. ह्याविषयीचा वृत्तांत आपण दुसऱ्या वाचनाद्वारे ऐकूया. लुकास पर्वतयातून घेतलेले वाचन. आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू प्रमुख याजक आपल्याला आहे, म्हणून आपण जो पत्कर केलेला आहे तो दृढ धरून राहू. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही, असा आपला
तेव्हा त्याने त्यास पुन्हा विचारले, कोणाला शोधता? ते म्हणाले, नाझरेतकर येशूला. येशूने उत्तर दिले, मीच तो आहे असे तुम्हाला सांगितले. तुम्ही मला शोधत असाल याचा उद्या. जे तू मला दिले आहे त्यातून मी एकही हरवला नाही. असे जे वचन तो बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. शिमोन पेत्राजवळ तलवार होती, ती त्याने उपसून प्रमुख याजकाच्या दासावर चालवली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्ख होते. येशू पेत्राला म्हणाला, तलवार म्यानात घाल. पित्याने जो प्याला मला दिला आहे तो मी पिव नये काय? मग सैनिकाची तुकडी, त्यांचा सरदार व योद्ध्यांचे कामदार यांनी येशूला घेऊन बांधले. त्याला प्रथम हन्नाकडे नेले, कारण त्या वर्षी प्रमुख याजक असलेल्या कैफाचा हा सासरा होता. एका मनुष्याने लोकांबद्दल म्हणावे, हे हिताव आहे, अशी याच कैफाने यहुद्यात मसलत दिली होती. शिमोन पेत्र व दुसरा एक शिष्य येशूच्या मागे चालले. तो शिष्य प्रभू याजकाच्या ओळखीचा होता आणि तो येशू बरोबर प्रभू याजकाच्या वाड्यात गेला. पेत्र दाराशी उभा राहिला होता, म्हणून तो दुसरा शिष्य प्रभू याजकाच्या ओळखीचा होता. त्याने बाहेर जाऊन व द्वारपालिकेला सांगून पेत्राला आत आणले. ती तरुण द्वारपालिका पेत्राला म्हणाली, ही त्या माणसांच्या शिष्यापैकी आहेस काय? त्याने म्हटले, मी नाही. थंडी असल्यामुळे दास व कामदार हे कोळशाचा विस्तो पेटकून शेकत उभे राहिले होते आणि त्यांच्याबरोबर पेत्रही शेकत उभा राहिला होता. तेव्हा प्रमुख याजकाने येशूला त्याच्या शिष्याविषयी व त्याच्या शिकवणीशी विचारले. येशूने त्याला उत्तर दिले, मी जगापुढे उघड बोललो आहे. सभास्थानात मंदिरात सर्व यहुदी जमतात, तेथे मी नेहमी शिक्षण दिले. गुप्तपणे काही बोललो नाही. मला का विचारता? ज्यांनी ऐकले आहे त्यांना विचारा. मी काय बोललो ते पहा. मी जे बोललो ते त्यांना ठाऊक आहे. त्याने असे म्हटल्याबरोबर जवळ उभा राहणारे कामदार येशूला चपराक मारून म्हणाला, तू प्रमुख याजकाला जबाब देतोस काय? येशूने त्याला उत्तर दिले, मी वाईट रीतीने बोललो असलो तर कसे वाईट बोललो ते सिद्ध कर. योग्य रीतीने बोललो असलो तर मला का मारतोस? तेव्हा अन्नाने त्याला प्रभू याजक कैफा याच्याकडे बांधलेले हेस पाठवले. शिमोन पेत्र शेकत उभा राहिला होता. त्याला ते म्हणाले, तू याच्या शिष्यातला आहेस काय? तो नाकारून बोलला, मी नाही. ज्याचा कान पेत्राने कापून टाकला होता त्याचा एक नातलग प्रमुख याजकाच्या दासापैकी होता. तो त्याला म्हणाला, मी तुला त्याच्यावर बरबागीत नाही का पाहिले? म्हणतो भगिनींनो, आजकाल पेपरमध्ये 2-3 महत्वाच्या बातम्या येतात. आपल्यापैकी काहींनी वाचलं असेल की हमर रस्त्यावर हायवेवरती मोठे मोठे ॲक्सिडेंट होतात, अपघात होतात, अनेक माणसं मारली जातात. अशाच एका अपघातामध्ये 13 वर्षाचा एक छोटासा मुलगा मृत्युमुखी पडतो, रक्तबंबाळ होतो, ज्या डोक्याला मार लागतो. हॉस्पिटल नेलं जातं. डॉक्टर सांगतात इट इज अ ब्रेन डेथ. त्याचा अर्थ आपण जगणार नाही, तो थोड्या वेळाने मारणार. सगळे नातेवाईक, मित्रमंडळी सगळी सोयरी जवळ होती. त्यांनी ठरवलं त्या मुलांचे जे अवयव आहेत ते आपण दान करूया, कारण तो
थोड्या वेळाने मरणारच आहे. आणि माझ्या बंधू भगिनींनो, 13 व्यक्तींना दान त्याच्या शरीराचं देण्यात आलं. त्यामध्ये त्याचं हृदय, त्याचे यकृत, त्यामध्ये त्याची किडनी, कातडी, डोळे वगैरे असं. आणि काही वेळानंतर सगळं झाल्यानंतर तो मुलगा मरण पावला. परंतु आई वडील नातेवाईक यांच्या मनामध्ये राहिलं की माझा मुलगा मेला नाही, 13 माणसामध्ये जिवंत आहे. क्रूसाचीला गोड पहाये, ख्रिस्त टांगला यावरती. क्रूसाचेला गोड पहाये, ख्रिस्त टांगला यावरती. करूया क्रूसाचेला गोड पहाये, ख्रिस्त टांगला यावरती. माझ्या बंधू भगिनींनो, सूचना केल्याप्रमाणे आता आपण प्रवचनात ऐकल्याप्रमाणे येशूने माझ्यासाठी काय काय केलेलं आहे एक क्षणभर आपण 5 मिनिटं आता स्तब्ध राहणार आहोत. आपले मान वाकवून क्रूस वंदना करणार आहोत. माता प्रभुची कामण्याची आज्ञा ईश्वरी शिकवणी प्रेरितून आपल्याला पुरा म्हणतो. आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील जलप्रमाणे हो. आमची रोजची भाकरी आज आम्हाला दे
जशाने आपल्या प्रार्थना होतो तशी आमच्या प्रार्थनेची क्षमा कर आणि मला मोहप्रसंगी वर्धवू नकोस, वाईटापासून आम्हाला दूर. हे प्रभू, सर्वकडच्या वाईटापासून आम्हाला सोडू असे मी नमितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्ण शांती दे. म्हणजे दिव्य आशिष आमचा तारणारा येशू ख्रिस्त त्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्वांची चिंता विवेचनेपासून सुरक्षित असू. प्रभु
आम्हावर व अखिल जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति दुःखदायक क्लेशाद्वारे आम्हावर व अखिल जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति दुःखदायक क्लेशाद्वारे आम्हावर व अखिल जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति दुःखदायक क्लेशाद्वारे आम्हावर व अखिल जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति दुःखदायक क्लेशाद्वारे आम्हावर व अखिल जगावर दया कर.
Shama